नमस्कार. मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. असं म्हणतात, नगर जिल्ह्याला, नगर हा जो शब्द आहे त्याला काना मात्रा वेलांटी वगैरे नाही, पण नगर जिल्ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे. हा जिल्हा शेजारच्या पुणे जिल्ह्याच्या तुलनेत, इकडे औरंगाबाद जिल्ह्याच्या तुलनेत आणि तिकडे नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत विकासात मात्र मागे आहे. येथे राजकीय नेत्यांचं आणि राजकारणाचं पीक मात्र अमाप आहे. त्याचं एक मॉडेल म्हणजे शिर्डी ते नगर हा नॅशनल हायवे आहे. हा नावापुरताच नॅशनल हायवे आहे. याची सध्याची परिस्थिती हायवे अशी म्हणावी अशी झाली आहे. खरं तर या रस्त्याचा लौकिक फार मोठा, दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा सर्वात महत्त्वाचा हायवे, जड वाहतुकीचा सर्वात मोठा ताण असलेला हायवे, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साई मंदिराकडे जायचं असेल तर हाच हायवे. महाराष्ट्रात या निमित्ताने देशविदेशातील साई भक्त या रस्त्याने येतात. म्हणजे महाराष्ट्राचा लौकिक वाढवणारा म्हणा किंवा लौकिक खराब करणारा म्हणा, असा हा हायवे, अशी या हायवेची अनेक वैशिष्ट्य आहे. गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय राज्य सरकारांनी हा रस्ता बांधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, प्रामाणिक खाली अंडरलाईन. पण त्या बिचाऱ्यांना, या मायबाप सरकारांना, सर्व पक्षाच्या सरकारांना यश काय आलं नाही. या रस्त्याच्या बांधणीसाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते वेळोवेळी रस्त्यावर बसले, त्यांनी आंदोलनं केली. रस्ते बांधणी व्यवस्थित करा म्हणून त्यांच्या सरकारांकडे मागणी देखील केली. लोकप्रतिनिधीसुद्धा गप्प बसले नाहीत. लोकप्रतिनिधींनी एकमेकावर आरोप केले. बरं, आरोप इतके स्पष्ट होते की एक म्हणायचा तू तितके टक्के मागितले, दुसरे म्हणायचं नाही तुम्ही तितके टक्के मागितले. नतीजा एकच झाला, टक्केवारीच्या नादामध्ये ठेकेदार पळून जात राहिले. फरक कशाचाच पडला नाही. टेंडर निघत गेले, ठेकेदार पळून जात राहिले. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत राहिले. राज्य सरकारने हात टेकले. सपशेल फेल झालं राज्य सरकार. सगळ्याच पक्षांचं राज्य सरकार फेल झालं. मग राज्य सरकारने थेट रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांना साकडं घातलं आणि या रस्त्याला चक्क नॅशनल हायवेचा दर्जा मिळाला. गडकरी आले, लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटलं की आता रस्ता ठणठणीत होणार, निरपराधांचे बळी जाणार नाहीत, महाराष्ट्राची प्रतिमा सुधारेल. गडकरी साहेब आले आहेत. पण म्हणतात ना, पंगत बसावी आणि पंक्तीत जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या पहिल्याच घासाला खडा लागावा, तसा खडा लागला. ठेकेदार चिंगाट पळाला. चिंगाट या शब्दाखाली अंडरलाईन. त्यावरही असेच आरोप झाले. एक लोकप्रतिनिधी म्हणत होते तुम्ही टक्केवारी मागितली, दुसरे म्हणत होते चे मी नाही तुम्हीच मागितली असावी. नतीजा एकच, ठेकेदार पहिल्यांदाच ठेकेदार पळून गेला. खरं म्हणजे किती अपेक्षा होत्या गडकरी साहेबांकडून. अहो, सीमेवर दुर्गम भागात 20-20, 25-25, 30-30, 50, 100, 150 किलोमीटर लांबीचे टनेल खोदणारे गडकरी हे पहिल्यांदाच इथे पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड झाले. हा एक या रस्त्याचा नावलौकिक म्हणायला हवा. मग रिटेंडरिंग झालं, दुसरा ठेकेदार आला. तो ठेकेदार तर त्याने तर एवढी मोठी कमाल केली. ज्यावेळेस या दुसऱ्या ठेकेदारानं काम केलं त्यावेळेस हा रस्ता अर्धवट स्थितीत खोदून तसाच पडलेला होता. लोकांच्या जीवाशी खेळ सुरू होता. लोक त्यात निरपराधांचे त्या अपघातात बळी जात होते. या नव्या ठेकेदाराने मात्र कमाल केली. काय कमाल केली? हा 90 किलोमीटरचा रस्ता आहे. खरं म्हणजे त्याला 677 कोटी रुपये खर्च येईल असं थेट केंद्र सरकार, गडकरींचं सरकार सांगत होतं. या पठ्ठ्यानं 418 कोटी रुपयाला टेंडर भरलं. म्हणजे 38% बिलो, 38% कमी. म्हणजे सरकारला 38% रेटनी, म्हणजे जवळपास GST धरला तर निम्म्याच भावात काम करून देणारा ठेकेदार गवसला. सर्वांना आनंद झाला. सरकारचे पैसे वाचणार होते. काम जोरात सुरू झालं, जोरात खाली अंडरलाईन. 1 वर्ष झालं. आता काम पूर्ण झालं आहे 10%. कामाची मुदत होती 2 वर्षे. पहिल्या वर्षात काम झालं 10%. मग रस्ते
नॅशनल हायवेचं जे प्राधिकरण आहे त्या अधिकाऱ्यांनी त्याला नोटीस बजावली 1 वर्षानंतर की आपलं काम 50% पूर्ण व्हायला हवं होतं, आपण फक्त 10% केलं. हे 1 वर्षानंतर हे जे हायवे प्राधिकरण आहे, नॅशनल हायवे प्राधिकरण आहे, त्यांच्या लक्षात आलं की हा ठेकेदार 1 वर्ष झालं 10% काम झालं. हे 365 दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं आणि मग या प्राधिकरणाने नुकतीच हे ठेकेदार महोदयांना नोटीस बजावली आणि त्या नोटिसीत त्यांनी असं म्हटलं की आम्ही ज्यावेळेस रस्त्याची पाहणी केली त्यावेळेस आम्हाला असं अपेक्षित होतं की 50% काम पूर्ण झालं असावं, पण आपलं काम फक्त 10%च पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला नोटीस बजावण्यात येत आहे. आता जुलैमध्ये गडकरी साहेबांकडे ही परत दुसऱ्यांदा म्हणजे खरं तर तिसऱ्यांदा या रस्ते बांधणी करता पुन्हा जुलैमध्ये गडकरी साहेबांकडे बैठक होईल. मग त्यानंतर नवीन टेंडर निघेल आणि जर नवीन टेंडर्स पण असाच तिसरा ठेकेदार आपल्या नशिबी आला तर गेल्या 20 वर्षापासून या रस्त्याचा जो बोऱ्या वाजला आहे तो यापुढेही कायम राहतो की काय हे समजायला मार्ग नाही. सावळवीर, शिर्डी, राहता या 3 शहरातून जाणारा हा रस्ता या दोन्ही दुतर्फा बाजू त्याच्या दोन्ही बाजूवर आहे, रस्ता खाली आहे. पाऊस आला की यावर तळं साचतं. तळं साचलेल्या कुठल्याही डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात, हे जगात हा सिद्धांत मान्य आहे. तरी या रस्त्याचं वारंवार डांबरीकरणाचं टेंडर निघतं आहे. आता या रस्त्याचे डिवायडर वाऱ्याने पडू लागले आहेत. साईड पट्ट्या तर केव्हाच गायब झाल्या आहे. कोलारचा पूल, एक पूल पडला, एका पुलावरून प्रचंड जड वाहतूक, त्याचा परिणाम 3 ते 4 तास वाहतुकीचा खोळंबा होतो आहे. राहुरी ते नगर काही ठिकाणी रस्ता शिल्लक राहिलेला नाही. आता पाऊस झाला तर जिथे रस्ता खोडून ठेवला त्या तळीच असतील आणि जड वाहतुकीच्या वाहन चालकाला अंदाज आला नाही तर त्यात जड वाहने पलटी होतील, ती आत्ताच होत आहेत आणि त्यात आणखीन किती निरपराधांचे बळी जातील हे आज तरी सांगणं अवघड आहे. महाराष्ट्राची प्रतिमा हा रस्ता गेल्या 20 वर्षापासून खराब करतो आहे. याने 2-3 राज्य सरकारे नमवली, थेट गडकरींना देखील नमवलं. आता नगर जिल्ह्यामध्ये अजून असाच एक सुंदर आणि अलौकिक प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव निळवंडे. 8 कोटीने सुरू झाला, 5,500 कोटीवर येऊन थांबला. 50 वर्ष झाली, अजूनही 100% काम पूर्ण नाही. आता निळवंडेच्या दिशेने शिर्डी ते नगर हा नॅशनल हायवे निघाला आहे. त्याचं निळवंडे होणार की काय अशी शक्यता बळावली आहे. आता तरी जर मायबाप सरकारचे डोळे उघडे असतील, ज्यांना शिर्डीबद्दल आस्था आहे, ज्यांना नगर जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी, शिर्डीचं धार्मिक पर्यटन फळावं फुलावं असं वाटत असेल, आता तरी जर रिटेंडरिंग होणार असेल तर हा रस्ता कॉन्क्रिटीकरण केला जावा. हा रस्ता नॅशनल हायवेला साजेसा असावा. याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण केलं जावं. डिवायडर सुशोभित असावेत. त्यावर साई चरित्रातील विविध म्युरल्स, विविध देखावे तयार करावेत. सुंदर फुलांचे ताटवे असावेत. दोन्ही बाजूला स्वच्छतागृहे असावेत. दोन्ही बाजूला उपहारगृहे असावेत. देशातला नव्हे जगातला एक सुंदर रस्ता, एका जागतिक कीर्तीच्या देवस्थानाला जोडणारा, जागतिक देवस्थानाकडे भाविकांना नेणारा, देश विदेशात महाराष्ट्राची प्रतिमा अवलंबून असलेला हा रस्ता मी जे स्वप्न पाहिलं तसा स्वप्नातला देशातला एक सुंदर रस्ता व्हावा अशी अपेक्षा, अशी स्वप्न आपण सामान्य माणसं पाहत आहोत. आता या रस्त्याच्या नशिबी अजून किती झाडाझडतीचे भोग आहेत हे एक गडकरी साहेब जाणोत किंवा मायबाप केंद्र सरकार जाणोत. या रस्त्याची केविलवाणी अवस्था, महाराष्ट्राची या निमित्ताने खराब झालेली प्रतिमा आणि शिर्डी कोपरगाव या नॅशनल हायवेची निळवंडेकडे सुरू असलेली वाटचाल याबाबत मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.